पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक. नेमबाज मनू भाकर सरबजोत यांच्या जोडीनं केली पदकाची कमाई. एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय. अकोल्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. राज ठाकरेंवरील टीकेमुळे मनसैनिक आक्रमक. गाडी फोडणाऱ्यांना अटक करा, पोलीस ठाण्यामध्ये मिटकरींचा ठिय्या. राज ठाकरे यांची क्रेज, पण त्यांच्या राडा संस्कृतीमुळे लोक सत्ता देत नाहीत. मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीची टीका. मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच. मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ. उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर. मातोश्रीवरील मराठा आंदोलनाच्या मागे भाजपचा हात असल्याचा आरोप. भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ हे आंदोलनामध्ये माझाने प्रश्न विचारताच पायाळ यांनी काढला पळ. नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का? सुप्रिया सुळे यांचा सवाल. तर दादांच्या वेशांतरामुळे अतिरेक्यांनाही प्रेरणा, राऊतांचा टोला. वरळीमध्ये ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. जांभोरी मैदानातील अनधिकृत बांधकामावरून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले. शिवसैनिकांकडून तक्रार दाखल. धारावीमध्ये हत्या झालेल्या अरविंद वैश्यच्या अंत्ययात्रेच्या दरम्यान 2 गटांमध्ये घोषणाबाजी. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवावं, किरीट सोमय्यांची मागणी. उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला उरण पोलिसांकडून अटक. लवकरच कलबुर्गीमधून नवी मुंबईमध्ये आणलं जाणार. आपल्या सुनेचे कान चित्रा वाघ यांनीच भरले, विद्या चव्हाणांचा आरोप. तर मुलगा पाहिजे म्हणून चव्हाण कुटुंबियांकडून सुनेचा छळ, वाघ यांचा प्रत्यारोप. पुण्यामधल्या पूरग्रस्त भागामध्ये आदित्य ठाकरेंकडून पाहणी. एकता नगरमधल्या पूरग्रस्तांसोबतही साधला संवाद. झारखंडमध्ये ट्रेनचा अपघात. हावडा सीएसएमटी एक्सप्रेसचे 18 डबे रुळावरून घसरले. 5 ते 6 जण जखमी. घसरलेले डबे हटवण्याचं काम सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.